हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी गाजराचा हलवा करणार आहोत। त्याच्यासाठी बघा मी पाठीमागच्या साईडचं जे बुडका आहे तो काढून घेतलेला आहे मी चाकूने। तर अशा पद्धतीने बारीकच आपल्याला गाजर घ्यायचे आहेत। हेच गाजर गोड असतात, खूप मोठे गाजर घ्यायचे नाही आहेत। तर आज गुरुवारचा दुसरा दिवस आहे, दुसरा गुरुवार आहे, त्याच्यामुळे मी नैवेद्यासाठी गाजर बनवणार आहे। तर अशा पद्धतीने मी पाठीमागची साईड काढून घेतलेली आणि गाजराचं हे बटाटे सोलायचं जे आहे ना त्याच्याने आपल्याला वरचं साल काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं मी आते तर बघा अशा पद्धतीनं मी पूर्ण साल काढून घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेले आहेत। हे वरचं साल काढूनच धुवून पण घ्यायचं आहे आपल्याला, कारण वरती थोडीफार माती असते, त्यामुळे तसंच जर आपण केलं तर खरखर लागू शकतो गाजराचा हलवा आपल्याला। म्हणून साठी आधी वरून साल काढून घ्यायचं आहे आणि नंतर धुवून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी ही जी किसणी आहे ना, या किसण्याने पूर्ण किसून घेणार आहे मी गाजर। हे अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे। तर अशा पद्धतीने बघा किसून घेतलेलं आहे, छान एकदम बारीक किसला गेलेलं आहे। तर आता आपण बघूया, शिजायला टाकूया, मस्त दाणेदार बनवायचा प्रयत्न करूया। होणारच छान, तरी पण प्रयत्न करूया आपण। आता बघा कढई गरम झालेली आहे, मी तूप टाकून घेते कढईमध्ये। सुरुवातीला मी 2 चमचे तूप टाकून घेते याच्यामध्ये। तरी ते बघा मी तुपामध्ये गाजर किसलेले टाकलेले, थोडे एक 2 मिनिटासाठी आपण थोडे परतून घेऊया। छान परतून घेऊया 2 मिनिट आपण। मोठ्या गॅस करूनच परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण याच्यामध्ये दूध ओतायचं आहे आपल्याला। गाजर जेवढं आहे ना, गाजर असं ह्याच्यामध्ये बुडोस्तोपर्यंत आपल्याला दूध ओतायचं आहे। असं एवढं दूध ओतलेलं आहे मी, म्हणजे गाजर बरोबर ह्याच्यामध्ये हे होते ना, असे बुडते ना, एवढं आपल्याला दूध ओतून घ्यायचं आहे एवढं। आणि या स्टेजला साखर टाकली तरी चालेल आपल्याला। तरी ते बघा मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आपल्याला जसं गोड लागेल तसं साखर मिक्स करायचे। मी अर्धी वाटी सुरुवातीला टाकून घेतलेली आहे, मग मला जर लागली पुन्हा तर मग मी अजून टाकून घेते साखर, पण सुरुवातीला तर अर्धी वाटीच टाकलेली मी साखर दुधामध्ये। छान आता हे दूध आहे तोपर्यंतच टाकून घ्यायचे, म्हणजे चांगला गोडवा गाजराला पूर्ण काना हे कर। त्याच्यामुळे मी अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे। तरी ते बघा मी 1.5 चमचा साई घेतलेली, ती साई पण टाकून घेऊ याच्यामध्ये। साईने पण खूप छान चव येते। आणि जर साई जर अवेलेबल नसेल तर खवा पण टाकला तर चालतंय, खवा पण टाकू शकतो आपण, खव्याने पण खूप छान चव येते। तर इथं मी साय मिक्स करून घेतलेली आहे बघा सर्व। आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये ऑरेंज कलर पण मिक्स करू शकतो, किंवा थोडासा लाल कलर। शक्यतो कलर नाहीच टाकायचा, मी तर कलर टाकतच नाही आहे। तर छान बघा इथं दूध आटलेलं आहे आणि आपल्याला सुरुवातीलाच मी मोठा गॅस केलेला होता, आता मी मिडियमपेक्षा पण कमी गॅस केलेला आहे। कमी गॅसवरच आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे दुधामध्ये हलवा आपला मस्त। तर बघा इथं एक 2 ते 3 मिनिटांनी मी बघितलेलं आहे, तर अजून दूध काय आटलेलं नाही आहे, अजून थोडंसं राहिलेलं आटायचं। अजून एक 5 मिनिट लागेल आपल्याला। छान पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि 5 मिनिटांनी चांगलं दूध पूर्ण आटते, मग आपल्याला तयार होईल आपला हलवा। कारण की बाई इथं सेकंद वाढालते। तर इथं मी तडकायचा पॅन ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। तर मी तर 2 चमचे तूप टाकून घेतलेले। 2 चमचे तुपामध्ये काजू बदामचे काप टाकणार आहे मी आता याच्यामध्ये। आपल्याला तडका करायचा आहे
हलवा जो गाजराचा आहे ना त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला तडका. त्याच्यासाठी मी करून घेते. इथं मी काजू आणि बदाम मिक्स असे तुकडे करून घेतलेले आणि मी मनुके पण टाकून घेणार आहे याच्यामध्ये. बघा मस्त असं तडका करून घ्यायचा आहे आपल्याला. छान चव लागते याच्यामध्ये. अशा पद्धतीनं करून बघा एकदा. आता हे मनुके बघा अशा पद्धतीनं फुललेले आहेत बघा हे. तर मी आता टाकून घेते त्याच्यामध्ये. तर हे बघा मी हलव्यामध्ये अजून दूध नाही आटलेलं तरी पण मी टाकून घेते आणि थोडा वेळ ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे दुधामध्ये, म्हणजे चांगली चव उतरते याची पण. मिक्स करून घेऊया. तर आपण काढून घेऊया डिशमध्ये, बाउलमध्ये काढून घेऊया आपण हलवा मस्तपैकी. तर मी काढून घेतलेले आहे बघा बाउलमध्ये आणि मस्त छान झालेलं आहे. आणि तुम्ही पण अशाच पद्धतीनं बनवायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.